न पेरिता पीक जोडे, ते मोडाचे आहे रोकडे. आयशिया सोयी उघडे बोलणे हे. न पेरिता पीक जोडे, ते मोडाचे आहे रोकडे. आयशिया सोयी उघडे बोलणे हे. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आणखी दृष्टांत देतात. बाबा ज्ञानेश्वर महाराज म्हणलं की दृष्टांताची कमी नाही, दृष्टांताची खाण. आणि दृष्टांत तेही सर्वांच्या परिचयाची निगडीत. न पेरिता पीक जोडी, ती मुळाची आहे उघडी रोकडी. आयशिया सोयी उघडी बोलणे ही. हा सर्वांच्या अत्यंत जवळचा म्हणजे अन्नाला धरून बोलणं आहे. शेती व्यवसायावरलं बोलणं आहे. आणि अन्न हे सर्वांच्या निगडीत जवळचं अत्यंत. जसं पाण्याला जीवन म्हणतात, तसं अन्नमय हा प्राण आहे. म्हणून अन्न हे सर्वांच्या अत्यंत जवळचं आहे, अत्यंत जवळचं. म्हणून त्याचा माऊली दृष्टांत देतात. 1 मिनिट थांबा थोडं. झाला वाटतं महाराज तुमचा. हा 1 मिनिट झाला. तर अन्नाचा दृष्टांत हा अत्यंत जवळचा आहे, कारण अन्नाशिवाय प्राण टिकत नाही. आणि अन्न सर्वाला अन्नाचा संबंध आहे. रोज अन्नाचा संबंध आहे म्हणजे धान्याचा संबंध आहे. आणि धान्याचा संबंध आहे म्हणजे शेतीचा संबंध आहे. पहिल्यानं सर्वांचाच शेती हा व्यवसाय होता, सर्वांचाच. बहुतेक दुसरा जास्त व्यवसायच नव्हता सुरुवातीला. पहिला व्यवसाय शेती आणि सर्वांचा व्यवसाय शेती. पण नंतर नवीन नवीन व्यवसाय होत गेली आणि त्यांना जास्त महत्व येत गेलं. किती महत्व येऊ द्या, तो जीवनाशी अत्यंत निगडीत व्यवसाय नाही. म्हणून कोरोना काळात सर्व व्यवसाय बंद पडली होती, बंदच पडतात बहुतेक. पण शेती हा बंद पडून चालत नाही, आता तो विषय नाही आपला. म्हणून सर्वांना परिचयाचा, सर्वांच्या रोजच्या वापरण्याचा व्यवसाय शेती. शेती आणि नैसर्गिक व्यवसाय, तो व्यवसाय म्हणजे असा कृत्रिम नाही. त्या व्यवसायात म्हणजे सर्वांच्या शरीराला शेम होणारा खाणं आणि करणं. करण्यानं पहिलं खाणं पचत आहे आणि करण्यानं दुसरं खाणं निर्माण होत. शेतीत काम केल्यानं पुढचं खाणं, पुढच्या वर्षीच भविष्यातलं खाणं निर्माण करण्यासाठी आणि भूतकाळात खाल्ल्याला पचविण्यासाठी, झिजविण्यासाठी तो जो व्यवसाय आहे. आणि निसर्गाच्या आधारावर असलेला व्यवसाय नैसर्गिक व्यवसाय. आणि त्या व्यवसायातला जो काही दृष्टांत आहे की पेरल्यावर उत्पन्न होते कोणाला माहिती.
शेतीमध्ये धान्य जर पेरलं तर उत्पन्न होतंय, म्हणजे एका दाण्याला कणीस येतंय. थोडं जर पेरलं तर गाडीभर होतंय. पीक, त्यालाच पीक म्हणते, उत्पन्न. पीक जे पिकलं, पक्व झालं, जे पिकलं. पिकणं शब्दाचे दोन अर्थ आहेत. पिकणं म्हणजे परिपक्व होणं. तसा आंबा पिकला, पिकणं. आणि दुसरी पिकणं म्हणजे जास्त होणं. पीक आलं, एकाच जास्त होणं, हा पण त्याच्यात अंधुक त्याच्यात अर्थ आहे. म्हणून न पेरता, आता पेरता पीक जोडे हे माहिती, पेरल्यावर पीक जोडल्या जात होतंय हे सर्वांना माहिती. पण काय म्हणतात, न पेरिता पीक जोडी. न पेरता पीक जोडायला लागतंय. जसं आरशात न पाहता मुख असतंय, जसं काष्टाला न घर्षण करता अग्नी असतोय. काष्टाला घर्षण करून अग्नी माहिती सर्वाला. आरसा पुढे घेतल्यावर मुखाचं दर्शन होतंय सर्वाला, मुखाच्या आहेचा व्यवहार होतो सर्वाला. तस पेरल्यावर पीक आल्याला सर्वाला दिसतंय, पेरल्यावर पीक झाल्यानं सर्वाला माहिती. पण न पेरिता पीक जोडी, जर पेरल्यावर पीक शेतात बहरल्यालं दिसतंय, पीक डोलाय लागलेलं दिसतंय पेरल्यानंतरच. आरसा घेतल्यानंतरच मुख समोर आलेलं दिसतंय, तन्मय झालेलं मुख दिसतंय. घर्षण केल्यावर मातीच्या काडीला प्रज्वलित झालेला अग्नी दिसतोय. तिन्ही कष्टांत तुम्ही का समजालो, पीक खावा म्हणून. घर्षण केल्यानंतरचा अग्नी, असा समोर केल्यानंतरच मुख, आणि पेरल्यानंतरच पीक, हे सर्वांचे विषय होतात. हे सर्व आहेचा विषय झाला. ते पीक, ते मुख, तो अग्नी आहेचा विषय झाला, आहेपणानं विषय झाला. त्याच्या आहेपणाचा व्यवहार झाला, विषय झाला. मग अग्नीच्या आहेपणाचा व्यवहार झाला घर्षणानंतर. आधी अग्नी आहे होता, पण आहेपणाचा व्यवहार नव्हता. आधी मुख होतं, पण मुखाच्या आहेपणाचा, मुखाच्या दर्शनपणाचा व्यवहार नव्हता. आणि आरसा समोर घेतल्यावर काय झालं, मुख तो होतच, पण मुखाच्या आहेपणाचा व्यवहार नव्हता, तो व्यवहार झाला की असं मुख आहे, हे काय मुख आहे. विशेषता झाली मुखाची, विशेषता झाली अग्नीची. तशी पेरल्यावर पिकाची विशेषता झाली, पिकाच्या आहेपणाचा व्यवहार झाला. मग त्या आहेपणाचा व्यवहार होण्याच्या आधी पीक नव्हतं का? होत. ते मुळाची आहे रोकडी, ते मुळ्यात होत. मुळा होणी काढिली, बीज हे शेती पेरली. ज्ञानोबरायाचा सुंदर दृष्टांत येतो. मुळातून काढलं आणि बीज शेतीत पेरलं. तर मग शेतीतलं बीज येते. तसे सुमनू आणि सुमती, ह्या ओळीच्या अगोदरची ओळी, अनन्य को अनन्य गती, ह्या ओळीच्या आधीची ओळी. तस ते मुळाची आहे रोकडी, ते जे पीक आहे
आता शेतीत जे पीक होतं डॉलल्यानं, तर ते शेतीत पेरल्यानंतर आलेलं आहे. मग पेरायच्या आधी ते पीक कुठं होतं? ते बीजात होतं. ते बीज कुठे? तर मोडात होतं. ते ठेवण्याला मोडा म्हणते. बीज ठेवण्याची जी पहिली जुनी पद्धत आहे, मोड्यात पेंट देऊन, मातीचा लेप देऊन ठेवलेल्या एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या, कोणी डब्यात, कोणी घाटात, मोठ्या भांड्यात, काठाच्या मृत्तिका भांड्यात, तो कोणी वेगवेगळ्या विणकाम केलेल्या भांड्यामध्ये, कणगीसारखी, डालीसारखी, दारल्यासारखी, त्याला कुरकुले डुरकुले काही वेगवेगळ्या प्रत्येक भाषामध्ये काहीतरी म्हणते स्थानिक व्यवहार, काड्याचे, फोकाचे, वेलाचे केलेले वेगवेगळे असते. पहिल्या कणगी करीत होते तशा. तर काही त्याच्यामध्ये त्याला लेप देऊन शेणाचा, मातीचा, त्याच्यात बीज ठेवायचे आणि त्याला वरून बी लेप द्यायची, तोंड बी बंद करायची त्याची. तर ते मोड्यात ठेवलेलं बी. मग पीक कुठे आहे? शेतीत आहे. आता दिसायला लागलेला आहेचा व्यवहार झालेलं पीक कुठे? पेरल्यानंतर शेतीत आहे. पेरायच्या आधी ते पीक नव्हतं का? बीजात होत. ते बीज कुठे? मोड्यात ठेवलेलं आहे. मग मोड्यात पीक आहे का नाही? पुढच्या वर्षी जे पेरायचं, आता जे मोड्यात ठेवलेलं आहे घरी पेरण्याच्या अगोदरच, तर ते पीक मुळ्यात नाही का? मुळ्यातलं पीक दिसलं पाहिजे. जसं शेतीतलं पीक चक्कर मारायला गेल्यावर, वेढा करायला गेल्यावर शेतीत दिसतंय. शेतीत ज्या पिकाच्या आहेचा व्यवहार झाला, त्या आहेचा व्यवहार, दर्शनाचा व्यवहार, पाहण्याचा व्यवहार होण्याच्या आधी बीजात ते पीक नाही का? बीजात पीक दिसलं पाहिजे. बीजात पीक नाही म्हणावं तर आलं कुठून शेतीत? बीजात आहे. सामान्य रूपानं बीजात पीक अन्ने, ते कंस, ते पानं, ते हिरवळ, ती उंची, ते ताट, ते कोंब, ती लवलव, ती बहर आहे. ते सर्व गंध, तिथे येणारे सर्व रंग, सर्व जी बहरपणा आहे, विकसितपणा आहे, पीकपणा आहे, तो बीजातूनच आला हे अमान्य करता येत नाही. शेतीत त्याचा विस्तार झाला, शेतीत त्याचा प्रयोग झाला. स्टेजवर जसा अभिनय करावा आणि अगोदर त्याच्या मनात असावा, पाठांतर केलेला, ती कला आणि तिचा विस्तार, तिचा प्रयोग स्टेजवर होतो. त्याचप्रमाणे बीजात जे होते, तर त्याचा अभिनय किंवा त्याचा प्रयोग करण्याचा स्टेजच आहे शेती क्षेत्र. तिथं त्याचा विकास झाला, तिथं तो प्रयोग करता आला. म्हणजे शेती ही प्रयोग आहे पीक पिकविण्याचा. म्हणून ते पीक शेतीत याच्या अगोदर बीजात होतं हे उघड आहे. मोडात मोडात पीक आहे, रोकड, नगद. ध्यानात घ्या, शेतीत जर नगद पीक दिसायला, तर ते बीजात नगद असलं पाहिजे. मग शेतीतलं नगद पीक, रोकड पीक, डोळ्याचा म्हणजे इंद्रियाचा विषय होऊ नये, म्हणजे आहेचा व्यवहार होऊ नये. आणि मुळ्यामध्ये, बीजामध्ये ते होत, पण इंद्रियाच्या आहेत, इंद्रियानं आहेचा व्यवहार होत नव्हता त्याचा. त्या बीजात पिकाच्या आहेचा व्यवहार होत नव्हता, पण पीक होतं. आहेच्या व्यवहारावातून पीक होतं. त्याच्यात कोणी म्हणत नव्हतं की याच्यात पीक आहे, कणस आहेत, शेंगा आहेत, पाला आहे, उंची आहे, ताट आहेत.
कोणला त्याच्या आईचा व्यवहारच नव्हता तिथं, होते तिथं ते. न पेरिता पिक जोडी, ते मुळाची आहे रोकडी. रोकडे मुळ्यात ते रोकडे. अशा सोयी उघडे बोलणे. त्याचप्रमाणे माझं अशा पद्धतीनं अशा सोयीनं उघड बोलणं ज्ञानोबा म्हणते. उघड अशा सोयी उघडे बोलणे, झाकून नाही. अमृत अनुभवात ज्या व्यवहारी आवाजची सत्सामान्य तत्व ब्रह्म, जे अव्यवहार्य सत, अव्यवहार्य चित, अव्यवहार्य आनंद, अव्यवहार्य असंग, अव्यवहार्य अद्वैत म्हणून जे ज्ञानोबा बोलले ते उघड आहे. उघड उघड झाकली आलं नाही. उघड बोलणं त्यांचं, आणि ते उघड लक्षात आलं पाहिजे. पण तो परमात्मा असा झाकरीत नाही, उघड आहे. जे ज्ञानोबा सांगायला लागले ते उघड, तेच परमात्मा आहे. दुसरं काहीच नाही, तेच आहे. पण ते फक्त आपल्याला उघड लक्षात यायला. ज्याला उघड लक्षात येईना त्याला अज्ञान समजावं, आणि ज्याला उघड लक्षात आलं त्याचं अज्ञान केलं समजा. उघड आहे. मुळ्यामध्ये पीक उघड आहे. काहीला लक्षात येते, काहीच्या लक्षात येत नाही. मुळ्यातलं पीक काहीला दिसतंय, काहीला दिसत नाही. असा घ्यायच्या आधी मुख उघड आहे, मुख उघड आहे, लपले आलं नाही. आरसा घ्यायच्या आधी मुखाची सन्मुखता, सन्मुखता विन्मुक्ते वाचून मुखाचं अस्तित्व, मुखाची मुखता ज्याच्या लक्षात येते, ज्याला उघड कळते, तसा असतो ब्रह्मज्ञान. घर्षणा वाचून अग्नीची अनुभूती, अनुभूतीविन अनुभूती, प्रतितीविन प्रतिती, आहेच्या व्यवहारा वाचून असलेला आहेपणा, विशेषते वाचून असलेलं अस्तित्व, घर्षणा आधी अग्नीच त्याला लक्षात येतंय, त्याला त्याचं अज्ञान गेलं. सामान्य कळायला विशेषतेचा प्रभाव संपावा लागतो. आपल्यावर विशेषतेचा प्रभाव आहे सध्या. विशेषतेचा प्रभाव, भडकपणाचा प्रभाव गेल्याशिवाय साध लक्षात येत नाही. साध भडकपणा आकर्षित करीत असतो. भडकपणा साध्याला कळू देत नसतो. दृष्टांत म्हणून सांगतो एखादा. फोडणीच्या वर्णात साध्या वर्णाची चव असते, पण कळत नाही. फोडणी न देता जर साधं वरण खाता तर मग त्याची चव कळते. पण फोडणीच्या चवी खाच्या सवय लागल्या तर साध्या वर्णात चवच नाही असं कळलं. साध्या वर्णात चव असते. वरण त्याच्यामुळेच वरण म्हणतात त्याला. पण त्याच्यात मीठ जास्त, तिखट जास्त, मसाले, अनेक पदार्थ वासाचे, रंगाचे, तर मग तो भडकपणा झाला त्याच्यात. दुसरंच कालवलं त्याच्यात. डाळ नसल्यावर बरंच कालवलं, त्याचं नाव डाळ ठेवलं तुम्ही. डाळ नसणाऱ्याची गर्दी झालेली आहे त्याच्यात, आणि डाळ म्हणून खाली त्याला. एकाच्या नावानं दुसरंच काहीतरी खा लागली, आणि त्या दुसऱ्याच्या चवी या लागल्यात, आणि त्याला डाळ म्हणायला लागली. साधी डाळ नुसती शिजवलेली डाळ, मग त्याच्यातली चव तुम्हाला कशी येईल? दुसऱ्याच चवी खायच्या.
आणि जर मसाले कमी पडले तर म्हणायचं डाळ बरोबर झाली नाही आज. तिखट मीठ कमी पडलं तर डाळ बरोबर झाली नाही आज. अरे डाळ बरोबरच आहे, तिखट मीठ बरोबर नाही, मसाले बरोबर नाहीत. मसाल्याला डाळ म्हणायची सवय लागली, तसं मायेलाच परमात्मा ब्रह्म म्हणायची सवय लागली, जगालाच सत्य म्हणायची सवय लागली, शरीरालाच मी म्हणायची माझं म्हणायची सवय लागली. आणि जे खरं मी आणि जे खरं माझं ते दूर गेले. जे खरं सत्य ते दूर गेले, खोट्याला सत्य म्हणायची सवय लागली. ही ती काय खरा मी सामान्य तो वेगळाच राहिला. आणि जे विशेष ज्ञान वृत्ती हेच वाटायले, वृत्ती ज्ञानाचे विषय हेच माझे वाटायले. आणि वृत्ती ज्ञानच थोतांडी भ्रम आहे, कल्पित आहे, ते नाहीच, ती औपाधिक आहे. फोडणीचं वरण आहे ते, वरणच नाही ते, वरण कमी आणि मसाले जास्त आहेत, मसालेच आहेत, वरणावर मसाले आहेत आणि मसाल्याखाली वरण तळून गेलेले नावाचं वरण आहे ते. आणि त्याच्यात बी वरणाची चव आहे, पण इतक्या भडकपणात ती काय चव कळणार आहे. म्हणून साधं वरण खाऊन पहा, ज्याच्यात काहीच टाकलेलं नाही ते वरण. खरं सांगायचं का, हे वरणाचा द्रष्टा कोण्याच अन्नाची चव आपल्याला माहित नाही, कारण कशात कालाकाली केलेली. हे जे अन्नशास्त्र आहे, पाकशास्त्र, त्याचं पुढे विकृत रूप झालेले, कशात बी काही घालवायचं. आता तर लय झालेले, कधी ढवळा ढोलन कालवा कालो, जेवण ते त्याच्यात नाही, त्याच्यात विशेषतात नाही, त्याचं ज्ञानच नाही. आपण जे म्हणतो का ते त्याच्यात नाही आहे, त्याच्यात पण कळण्यासारखं नाही. त्याचा दुसरा फळपणा ज्या चाललाय वर्णाचे दृष्टांत घेतला तसा प्रत्येक अन्नात चालल्या नगन नाही, ते दुसरंच खाल्लं आहे. नुसती डाळ ज्यानं खाल्ली त्याला डाळीची चव माहिती, आणि ती जी चव आहे ना, ती फोडणीच्या वर्णात बी पण लय दडून गेलेली, तीच चव आहे त्याच्यात. पण फोडणीच्या वर्णात ती चव नाही कळणार, डाळीची जी चव आहे. डाळ त्याला म्हणतो आपण, व त्याला वरण म्हणतो साध. वरण सामान्य, वरण साध आहे, त्याच्यात अन्य नाही. वरण म्हणूनच खातो, पण दुसरा खातो, त्याच्यात बी वरणाची चव आहे, पण ती त्याच्या खाली झाकून गेलेली, ती तिथं कळणार नाही. जिबेवर जात असेल वरणाची चव, पण ती भडकपणानं कळणार नाही. तिखटच कळन, मिठच कळन, मसालेच कळते, वासच कळन, हे अन्य रसच कळते त्याच्यात कालवलेले. त्याच्यात टाकलेलं लिंबूच कळन, त्याच्यात टाकलेलं तुपच कळन. त्याच्यात टाकलेलं काय गुळ आहे, त्याच्यात टाकलेलं काय अजून काय काय टाकीत असते, ते टाकलेलं तेच कळन. कोण चिंच टाकतोय, ते म्हणजे ती भडक आहे, आणि ते डाळ नसलेलं आहे. आणि तुम्ही डाळ खा लागली, वरण केलेले खाला तुम्हाला, आणि वरण अतिरिक्त त्याच्यात दुसरे, आणि त्याच्यात खरी डाळ म्हणून खाली, हे सर्व वर्जित करून साधं वरण, निव्वळ साधं वरण. पण हे जर मासे खायची सवय लागली ना, साध्याचं नाव घ्यावं वाटत नाही, वेगळंच राहिलं. साध्याची चव जिभेल येत नाही, कारण जीभ तिची सक्षम राहत नाही ह्या भडकपणानं. चवय प्रत्येक अन्नाला चवय, वेगवेगळी चवय. आपल्याला ते अन्न, आलूची भाजी म्हणतो तर आलू कमी आणि दुसरं जास्त असतं त्याच्यात, ध्यानात घ्या जरा, हे बी एक रहस्य आहे. आलू दडून जाते तो, त्याच्यात आलूची काहीच चव नसते, दुसराच मसाला.
दुसराच मसाला, मीठ मसाला खाल्ला जातो आलूच्या नावानं, वरणाच्या नावानं, भाज्याच्या नावाने वेगवेगळे. त्यामुळे तर आरोग्य बिघडायले, त्यामुळे तर आपली जीभ बिघडली. आलू भाजी म्हणलं की ती चव यायली आपल्याला. आलू भाजी ती तुम्ही जी चव ध्यानात यायली ती चव आलू भाजीची नाहीच. आलू उकडा तुम्ही आणि आलू खा. आलू भाजा तुम्ही माती लावून काही लावून आलू खा. तो आलू आहे, ती चव आहे आलूची. पण ती चव येणार बी नाही सध्या जिभेला, ज्याच्यानं मीठ आणि मसाले खाल्ले त्याला. पण निवडली अन्नाची चव, प्रत्येक अन्नाची वेगवेगळी विश्वारानं त्याच्यात चव द्यायली, पण ती सामान्यता असते. ती घ्यायची सवय नाही, ती बालक घेत असते. ती चव बेमार माणूस घेत असते. ती चव योगी घेत असतात, भोगी नाही. त्या चवीनं अन्न खाते ते योगी, त्या चवीनं अन्न खाते ते बालक, त्या चवीनं अन्न खातो तो पेशंट. कारण त्याला पेशंटला सक्तीनं ते खावं लागते. बालकाला बालकपणामुळं, त्याच्या नाजूकपणामुळं ते देते. आणि योगी त्याचं जीवनच भोग विवर्जित असतं म्हणून ते खाते. ती चव त्याला माहिती. योगी स्वभावानं खातेत, बालकपणानं खातो. त्याला खावा लागतं किंवा त्याला देते तसं. आणि पेशंट सक्तीनं खातो. हे साधं वरण खा, उकाडलेले आलू द्या, साधे फळ द्या, तिखट मीठ देऊ नका त्याला पेशंटला. डॉक्टर बी सांगत अरे आता जर देऊ नका तर पहिलेच कमी खाल्लं तर जमन ना. नेहमीच कमी खाल्लं तर जमन, नाही खाल्लं तर जमन ना जास्त. हे पहा, पेशंट रोग काळात जसा राहतो तसा जर राहिला ध्यानात घ्या, तर बहुतेक रोगाचं संकट त्याच्यावर वाढवणार नाही. ध्यानात घ्या. रोग झाल्यावर जसं राहायचं साग ते तसंच आधी राहिला. तशी चर्या, तसा आहार, तसा विहार, तसं जीवन त्याचं आधी बनलेलं, तर ते येणारच नाही ना. आधीच कमी मीठ खाल्लं तर बीपी होणार नाही. आधीच नेमकी साखर खाल्ली, व्यवस्थित आहार विहार असला तर शुगर होणार नाही. असं तो आपला विषय नाही. पण अन्नाची जी चव आहे, मुद्दल चव आहे प्रत्येक अन्नाची, ज्वारीची चव, गव्हाची चव घेऊन पहा, स्वतः त्याला चव आहे. म्हणून कुत्र जसं नुसती भाकर खात त्याला भाकरीची चव माहिती आहे कशी येतं, पोळीची चव माहिती आहे कशी. आपण नुसती खात नाहीत, चव आहे गव्हाला. गहू गव्हाच्या चवीनं खा, वरण वरणाच्या चवीनं खा, भात भाताच्या चवीनं खा, त्याची चव आहे ती. चवी चवी घेऊ रस, चवी चवी शिव रस, ब्रह्मरस आवडी. चवी चवीनं. तर तुम्हाला लक्षात आपल्याला यायला इथं काय काय लक्षात घेऊ लागलो आपण, की अन्य भडकपणा वाचून त्याला जशी चव आहे अन्नाला, ते साधेपण आहे त्याचं, साधेपण, सहजपण. जसा सूर्याच्या प्रकाशात, सूर्य उगायच्या अगोदर चंद्राचा उजेड होता. ध्यानात घ्या जरा दृष्टांत थोडाफार कळायसारखा. हा, सूर्योदय झाल्यास बी चंद्र एका बाजून आहे आकाशात. सूर्योदयाच्या आधी लख प्रकाश होता त्याचा. पौर्णिमेच्या 2-3 दिवसानंतर संध्याकाळी सूर्य जरा उशिरा उठतो, चतुर्थीला उशिरा उगवतो, 8-10 वाजता. 10 वाजता सूर्योदय झाला चतुर्थीचा, चंद्रोदय, आणि लोकांनी उपास सोडले चतुर्थीची. मग आकाशात किती उजेड होतो संध्याकाळी? प्रकाश असतो. पण काय झालं, सूर्य उगाला, संध्याकाळी संपली आणि सकाळी सूर्य उगाला, तर हा प्रकाश कमी झाला. चंद्राचा जो चांदण्याचा प्रकाश होता
दिसाना असा झाला. सूर्याचा लख्ख सूर्य उगवला आणि सूर्य उगवून थोडा वर आला. तेजदार प्रकाश त्याचा झाला 5-7 मिनिटानंतर, 8-10 मिनिटानंतर. आणि मग चंद्राचा प्रकाश, चंद्र तर आहे एका बाजून, त्याचा प्रकाशाचा प्रवाह इकडे चालू आहे पृथ्वीकडे, परावर्तित कोण. पण ह्या प्रखर प्रकाशानं तो प्रकाश नाही का तिथं. आता तुमच्या अंगणात चंद्राचा प्रकाश पडलेला नाही का, पण हा सूर्याचा प्रखर प्रकाश पडल्यामुळं तो प्रकाश, हा भडकपणामुळे तो साधा प्रकाश आहे तिथं, पण वरती ग्रहण करीत नाही. डोळे त्याचं ग्रहण करू शकत नाहीत, डोळे त्याला घेऊ शकत नाहीत. कारण हा एवढा प्रकाश पाहायला लागला, हाच विषय व्हायला लागला. तो विषयच आहे ना इंद्रियाचा, वरतीचा किंवा डोळ्याचा विषयच आहे ना. तो आहे, तो तिथं नाही म्हणून चालणार नाही. कारण की अजून ते तिकडून काय चंद्र आहे, तो तिकडे थोडा भासायला दिसायला बी जरा निस्तेज का व्हायला पण दिसायला, आणि त्याच्या प्रकाशाचा कोण इकडे चालू आहे आता पृथ्वीवर आपल्या अंगणात. आणि इकडे हा बी आला सूर्याचा उजेड. सूर्याच्या आधी असलेला जो चंद्राचा उजेड तो नाही का, त्या किरणाचा प्रवाह चालू नाही का, आहे. तो घेता येत नाही आता डोळ्यानं, काय घेता येत नाही. हा आला, तो सामान्य हा विशेष आला असं म्हणू आपण. आता ह्या दृष्टांत जरा उलटा पालटा होईल, पण ध्यानात या. तसा तो पाहायला गेला ते विशेष सामान्य, कारण ह्यो आधीचा मूलचा आहे तो नंतरचा आहे परावर्तित. पण आपल्या दृष्टांतात म्हणून भडकपणा कोण की हा विशेष प्रखर प्रकाश आला आणि तो त्याच्या खाली मंद प्रकाश, सामान्य प्रकाश दिसानासा झाला. तसं इतर चवीनं वर्णाची चव कळणार नाही तिखट वर्णात, तशी येते सकाळच्या सूर्यातल्या उजाडातल्या चंद्राच्या चांदण्यासारखी. ते ग्रहण होत नाही. जशी डोळ्यानं तो प्रकाश ग्रहण होत नाही चंद्राचा सूर्याच्या समोर, तसा ह्या अनेक मसाल्यात, मीठ मसाल्यासमोर वर्णाची चव ग्रहण होत नाही. तसंच परमात्म्याचं जे सत्सामान्य स्वरूप आहे ते ह्या औपाधिक विशेष ज्ञानानं, विशेष ज्ञानापुढं, विशेष विषयापुढं ग्रहण होत नाही. ज्याची बुद्धी याच्यात अडकली त्या मायावी पदार्थात, त्याला ते ग्रहण होत नाही. ज्याचे डोळे सूर्याच्या समोर आलेत, सूर्य ज्याच्या डोळ्याच्या समोर आला, त्याला चंद्राचा प्रकाश अंगणात असून ग्रहण होत नाही, घेता येत नाही. ज्याची जी मीठ मसाल्यानं गांजली, मीठ मसाल्यानं रापली, त्याला साध्या वर्णाची चव त्या जिभेला घेता येत नाही. जिभेला तिची क्षमता राहत नाही ती घेण्याची, आहे तिथं पण घेता येत नाही. त्याच न्यायानं किंवा आणखी एक दृष्टांत देतो. संध्याकाळी भिंतीला टांगलेल्या घड्याळीचा काटा टक टक वाजतोय, सेकंड काटा ऐकू येतोय. रात्रीच्या वेळी 10-11-10ला सर्व गडी गप्प झाल्यावर, सर्व मुलं झोपली, सर्व भांडी भांडण शांत झाली, सर्वांची पावलं वाजण्याशी झाली. फॅन बंद केला हिवाळा असल्यामुळं, तर घडीचा काटा, घड्याळीचा काटा टक 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 असा प्रत्येक सेकंदाला वाजलेला ऐकू येतो सर्वाला. मग आवाज नाही का त्याचा या लागला नाही, कानाने या लागलाय. पण सकाळ झाली, मुलं उठली, भांडी वासणं चालू झाली, स्वयंपाक चालू झाला, आंघोळी चालू झाल्या, बाहेर वाहनं चालू झाली, पक्ष्यांची चिवचिव कावकाव चालू झाली, आपले मन चंचल झालं, आपल्या मनात कामाचे ध्यान आली, आठवणी आल्या, उठलो, कामाला लागलो. मग आता ह्या टायमात बी त्या घड्याळीच्या काट्याची टकटक चालू नाही का, पण ते घ्यायला कान सक्षम नाहीत. आता ते घ्यायला मन सक्षम नाही आता कानाद्वारे येऊन ते शब्द ऐकायला, ते टकटक ऐकायला. आहे ती टकटक कानापर्यंत आली, कानाच्या पडद्यावर आदळली होती, पण हे इतका कालवा, इतका दांगडू, इतके हे आवाज बाजूला सारून
ती टकटक ऐकायला कान सक्षम नाही, मन सक्षम नाही, कानातली यावरती सक्षम नाही, ती वेचू शकत नाहीत. पाऱ्याचा रवा घेता भूमीवर येते परोपरी साधन तेशी. पाऱ्याचा रवा भूमीवर घेतला तर किती यत्न केली हाताने तर तो वेचून घेता येत नाही, तो खाली खाली जातो, मातीत मिसळतो, सूक्ष्म कण असतात पाऱ्याच्या रव्याचे. पारा त्याप्रमाणे हे आवाज घडीचा कान ग्रहण कानाला वेचून घेता येणार नाही. चंद्राचा सूर्यासमोरचा उजेड डोळ्याला वेचून घेता येणार नाही. मीठ मसाल्यात मिसळलेली वरणाची साधी चव जिभेला वेचून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे ह्या विशेषतेत, ह्या जग विशेषतेत, ह्या देह विशेषतेत, ह्या इंद्रिय विशेषतेत, ह्या प्राण विशेषतेत, ह्या अंतःकरण विशेषतेत, ह्या चिद विशेषतेत असल्याला सामान्य चैतन्य ध्यानात घ्या. काय काय म्हणलं मी तो भूत विशेष, जग विशेष, देह विशेष, कर्मेंद्रियाची प्रवृत्ती विशेष, मन ज्ञानेंद्रिय विशेष, प्राण विशेष, अंतकरांच्या सृष्टी विशेष, त्याच्यात प्रतिबिंबित चिद विशेष. ही विशेषतः हा भडकपणा आहे, हा विशेषपणा आहे. हे सूर्याचे किरण आहेत जशी, मीठ मसाला आहे, हे बाहेरले आवाज आहे, ध्वनी प्रदूषण आहे. त्या ध्वनी प्रदूषण असलेला घड्याळीचा आवाज येणार नाही, आहे येणार नाही. ह्या मीठ मसाल्यात असलेली वर्णाची चव येणार नाही, घेता येणार नाही जिभेला. आहे पण घेताय, जिभेवर आहे पण घेताय, जवळीच आहे परी ते दिशेनं. कानाच्या पडद्यावर घडीची टकटकी आली पण घेता येणार नाही. जिभेवर वर्णाची चव पण घेता येणार नाही मीठ मसाल्यासहित. अंगणात चंद्राचा प्रकाश पण घेता येणार नाही डोळ्या, डोळे बी चष्मा पण लावलेल्या डोळ्याला सक्षम आहेत डोळे, तरी बी घेता येणार नाही चंद्राचं चांदणं दिवस निघल्यानंतरच्या. तसं आता इथं त्या विशेष सामान्य, विशेष सामान्य ते लक्षात आलं पाहिजे, ते माऊली लक्षात आणून द्याली. विशेष सामान्य देहात देही, जगात जगदिसे, इंद्रियात आतेंद्रिय, प्राणात प्राणाचा प्राण आहे, मनात मनाचं मन आहे, आत्म्यात परमात्मा आहे, जीवात देव आहे, निराभास आहे, साभासात निराभासात आहे, साक्षीत ब्रह्म आहे. आता आता त्याच्यात ते आता विशेष सामान्य उघडीपणा झाकलेलं नाही. तो अंगणात पडलेला चंद्रप्रकाश त्याच्यावर काही पांघरून टाकलेला नाही, उघड उघड की न दिशी, प्रकाश की न प्रकाशी, आस्तेपणीची नशी कोणीकडे आहे, पणाचा व्यवहार त्याचा कोण्याच बाजून होत नाही. आणि आहे आस्तेपणीची नशी कोणीकडे, त्याच्या आहेपणाचा व्यवहार कोण्याच इंद्रियानं, कोण्याच वृत्तीनं, कोण्याच बाजून होत नाही. आणि आहे अंगणात पडलेल्या चंद्राचा डोळ्याकडून आहेचा व्यवहार होत नाही, मसाल्यात पडल्याच्या वर्णाचा जिभेकडून आहेचा व्यवहार होत नाही. ध्वनी प्रदूषणामध्ये पडलेल्या घडीच्या टकटकीचा, ध्वनीचा आहेपणाचा व्यवहार कानाद्वारे होत नाही. व्यवहार होत नाही पण आहे, त्याला अव्यवहार्य आहे म्हणून. नाही का आहे, आहेचा व्यवहार आहे का नाही,
आता कसं आहेचा व्यवहार नाही आणि नाही नाही. सूक्ष्म बुद्धी असली तरच. आणि बुद्धी सूक्ष्मच आहे, पण बुद्धीनं स्थूल सोडलं तरच सूक्ष्म बुद्धी. अरे सूक्ष्म बुद्धी पहिलीच आहे म्हणजे आमची सूक्ष्म नाही. सूक्ष्म नाही तर कशी आहे रे? बुद्धी का स्थूल आहे का तुझी? फक्त स्थूलात अडकलेली. बुद्धी सूक्ष्म करायची कशी? स्थूल असती तर सूक्ष्म कशी केली असती? बुद्धी जर स्थूल असती तर सूक्ष्म करायची कशाने करतो सूक्ष्म? स्थूलाला सूक्ष्म करता येतं का तुला? सूक्ष्मच बुद्धी आहे सर्वाची, पण स्थूलात अडकलेली. अंतरच बुद्धी आहे सर्वाची, पण बाहेर अडकलेली. तीरच आहे बुद्धी सर्वाची, पण चंचलात अडकलेली. देखणे जाणे निरुते जैसे स्वप्नीचे आणि अमृते अमरान होईल. बरोबर. स्थूल दृष्टी देखते माते तिची न देखणे जाणे होते. हा बरोबर बरोबर. स्थूल दृष्टी देखल्यानं ती देखण्याची न देखणे नाही. ते पाहणं नाही. म्हणून सर्वाची बुद्धी सूक्ष्म आहे. सूक्ष्म करायचं नाही, स्थूलाला सोडा. सर्वाची बुद्धी अंतर आहे, अंतर्मुखच आहे. बहिर्मुखतेला सोडा, बहिर्मुखात गुंतलेली. अंतर आहे पण बहिर्मुखतात गुंतली. सूक्ष्म आहे पण स्थूलात गुंतली. शुद्ध आहे पण अशुद्धात गुंतली. बुद्धी जर अशुद्ध असती तर शुद्ध करता नसते आली. शुद्धच आहे ती, फक्त अशुद्धात गुंतली. पदर गुंतलाय. गुंतलेला पदर सोडता आला तर पहा, त्यालाच वैराग्यानं सोडता येतो. तो षट संपत्तीनं काढता येतो. विवेकानं, अटकलीनं, युक्तीनं काढता येतो. म्हणून सूक्ष्म बुद्धी आहे, सूक्ष्म बुद्धीने विचार करा. अवघड आहे. काय सांगू लागलो मी? ते नाही नाही आणि आहेचा व्यवहार नाही. अंगणातला चंद्राचा उजेड, चंद्राचं चांदणं, मशाल्यातली डाळ चव, ध्वनीच्या गोंधळातली घडीची टकटक, आहेचा व्यवहार नाही त्याच्यात, आणि ते नाही नाही. विशेषातलं सामान्य तसं आहे. उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सरोगत ते तसंही. उपाधी विशेष आहे ते सामान्य आहे. उपाधी भडक आहे ते साध आहे. म्हणजे उपाधी दिसती तसं ती दिसणार नाही. उपाधी जशी इंद्रियाने ग्रहण होती तसं ती इंद्रियाने ग्रहण होणार नाही. आणि उपाधी ते उघड आहे, पण न दिशी, उघड की न दिशी. त्याच्यावर पांघरून टाकलेलं नाही, काही झाकून घेतलेलं नाही. मग उघड बी अन्न दिशे बी आहे बी, आणि आहेचा व्यवहार नाही. नाही 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 आणि नाही सारखं वाटतंय. सर्व नाही सारखंच वाटतं. नास्तिक नाहीच म्हणून जाहीर करते त्याला, आणि ते नाही नाही. ध्यानात घ्या जरा. नास्तिक ज्याला नाही म्हणून जाहीर करतात ते नाही नाही. भाविक भाविक ज्याला आहे म्हणतात त्याच्या आहेचा व्यवहार नाही. आस्तिक ज्याला आहे म्हणतात त्याच्या आहेचा व्यवहार नाही. नास्तिक ज्याला नाही म्हणतात त्याच्या नाहीचा बी व्यवहार नाही, पण तरी मानतात ते बळजबरीनं. व्यवहारच नाही त्याच्यात.
जसा आहेचा व्यवहार नाही पण बळजबरीनं आहे म्हणतात अस्तित्व. आहेचा व्यवहार नाही त्याच्यात, पण बळजबरीनं आहे म्हणतात अस्तित्व. आणि तसाच नाहीचा व्यवहार नाही त्याच्या, पण बळजबरीनं नाही म्हणतात रेटून नास्तिक. तर बरं म्हणा, त्याच्या नाहीचा व्यवहार होतो का? त्याच्या आहेचा व्यवहार होतो का? ध्यानात घ्या गोष्टी. म्हणून आहे नाही होऊन विलक्षण आहे ती. म्हणून तर त्याला काहीच म्हणता येत नाही, जगातलं काहीच म्हणता येत नाही. अहो, दुसरं तर काही म्हणता येत नाही, पण आहे नाही म्हणता येत नाही. इतका परमात्मा दमकोंडी करतो सर्वांची. बोलत नाही, बोलू देत नाही. चूप बसावं लागतंय. बाकीचे तर काही म्हणता येत नाही. काळान गोरान उंचान ठेंगणान आहे काय, अहो आहे नाही म्हणता येत नाही. कळाला न कळाला म्हणता येत नाही. कळाला म्हणता येत नाही आणि नाही कळाला म्हणता येत नाही. म्हणताच येत नाही. जे म्हणता नाही, काही माऊलीनं ठोक सांगितलं, जाणवू नये कैशी, असं त्याची अशी पाही असणेच आहे. असतच असणं येते, असणंच असणं येते. अक्कल असणं, नुसतं असणं, काही होऊन असणं नाही. काही होऊन असणं ते जगदांपाती आणि निखळ असणं. जसं सोनं काही होऊन आहे, नथ होऊन आहे, बाळी होऊन आहे, तर ते सोन्याचं विशेष असणे, नकली असणे, औपाधिक असणे. काही न होऊन सोनं जे असते सोनाराच्या घरात, काही न होऊन घरात असते, त्या अवयवात नसते. काही न होऊन सोनं नाकात नसते, कानात नसते, गळ्यात नसते, कमरेला नसते. काही न होऊन जे सोनं आहे ते कुठं असे विशेष स्थितीत नाही, कोणाच्या अवयवावर नसते, ती कोणाच्या अंगावर नसते. काही न होऊन, काही न होऊन जे सोनं आहे ते दिसत नाही कोणाला, सोनाराच्या घरात असतं ते. त्याचा व्यवहार होत नाही. काही होऊन असते ते भडक असते, ते रस्त्याला मिरवते, त्याची खरेदी विक्री असते, त्याचा भाव असतो, त्याच्यावर हातोडे पाडलेले असते, भट्टीतला असतो, लाख टाकलेली असते, डाग दिलेली असते, तो नक्षी असते, आकार असतो, त्याच्यात दुसरं म्हणीन दुसरीच काही मिसळलेला असतो. बरेच पदार्थ गोटुळे वेटुळे आकाराचे असतात. ते येतं रस्त्याला, ते येतं दुकानात, ते येतं अवयवावर, अंगावर. काही होऊन असलेलं सोनं, आणि जे काही न होऊन असलेलं सोनं आहे ते नजरेत येत नाही बहुतेक, पेटी बंद असते. हा जसा दृष्टांत झाला, तसा काही न होऊन आहे. अवघाची तुम्ही समजा सोनं, हो समजा सोन्यातले बी सोनं तसंच आहे, समजा अलंकारातले बी सोनं तसंच आहे. अवघाची जो मुद्दी न होता मुद्दीतलं सोनं पहा, मुद्दी न झालेलं मुद्दीतलं सोनं, मुद्दीतलं सोनं बी मुदी झालेलं नाही. अहो ते पेटीतलं तर झालं नाही, पण नथीतलं सोनं बी नथ झालेलं नाही. नथ झालीच नसत, नथीचा आजात वाद आहे. नथ नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाली नथ आहे केवळ सोनं. नथ नथ म्हणून मिरवायला काय लागलं? नथ नाही. सोन्याचा आहेपणा मोडून नथ झाली नाही, नथीचा आहेपणा घडलाच नाही, झालाच नाही. सोन्याच्या ठिकाणी नथीचा अत्यंत अभाव आहे. तसा परमात्म्याच्या ठिकाणी जगाचा अत्यंत अभाव आहे. परमात्म्याच्या ठिकाणी जीवाचा अत्यंत अभाव आहे. परमात्म्याच्या ठिकाणी शिवाचा अत्यंत अभाव आहे. आणि हे दिसतच का लक्षात आलं पाहिजे, नुसताच लक्षात आलं पाहिजे. ज्याला हे दिसतच स्वप्न लटिकी, हे जागरी होई ठाऊकी. समोर
जेथे तेची नाही झाले झाडा घेतला विठ्ठली. त्याप्रमाणे ही सामान्य सहजता ज्ञानोबा लक्षात आणून देतात. तर हे कोणाला कळण, त्यासाठी दृष्टांत देतात आपल्याला लक्षात येण्यासाठी, आपल्या बुद्धीला झपण्यासाठी, की काष्टा वाचून अग्नी पहा, जमल तुम्हाला. आरशा वाचून मुख पहा, प्रयोग करून पाहायला काय हरकत. न पेरता धान्यात असलेलं पीक पहा, उघडे बर काही. न घर्षण करता अग्नी उघडे, जे आधीच उघड आहे तोच उघड होतोय, तो विशेषतेनं उघड होतो, आधी सामान्यतेनं उघडे. उघडे म्हणजे तोच तळतळे चौकट, तोच आहे आत बाहेर मधात. तो उघडपणा कळ, त्याचा उघडपणा उघड, ते ओपन झालं पाहिजे, त्याचं अनावरण झालं पाहिजे, त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. उघड होणं म्हणजे, उद्घाटन होणं म्हणजे ब्रह्मज्ञान. उद्घाटन म्हणजे उजागर होणं, ओपन होणं, उघड होणं. कशानं झाकले? ते अज्ञानानं झाकले. कशानं झाकले? ते भ्रमानं झाकले. मुख कशानं झाकले? आरशानं ज्याला उघड केले ते कशानं झाकलेले? झाकलेलं नाही हो, ते विषय नाही. कोणाला विषय होईल? तेच ते मुखच मुखाला कसं विषय होईल? ही तर भानगड आहे. एकाच मुख दुसऱ्याला विषय होईल. ध्यानात घ्या, जगात सच्चिदानंदाचा व्यवहार आहे, परमात्म्यात सच्चिदानंदाचा व्यवहार का नाही? तर परमात्म्याची तिन्ही एका जागेवर येतात म्हणून व्यवहार नाही. ध्यानात घ्या एवढी गमतीची गोष्ट. जगात सत चित आणि आनंद विभागल्यासारखे झालेत म्हणून विषय, म्हणून व्यवहार व्हायलाय. दगड तिकडे, दगडाला जाणणारा इकडे, आणि दगडाच्या व्यवहारात दगडाची मूर्ती करून दगडाचं काही रंगून आनंद व्हायला मला. तथ दगड वाटायलाय, चिद मी, आणि दगडापासून आनंद मला. सोनं सत्य, त्या सोन्याला जाणणारा मी ज्ञान आहे, आणि त्या सोन्याचे अलंकार करून गळ्यात घालून आनंद वाहताय मला. म्हणजे सत चित आनंद विभागल्या गेले तिकडं, विभागल्या गेल्यामुळे व्यवहार व्हायलाय सचित आनंदाचा इकडं. आणि जेव्हा निर्विशेष होतं ना, तेव्हा तिन्ही एका जागेवर येतात. सच्चिदानंद तिन्ही एक रूपानं. मग तिन्ही एक रूपानं म्हणल्यावर अलग अलगच नाहीत ती, आणि अलग अलग नाही म्हणलं अव्यवहार्य झाली, व्यवहार नाही होत त्याच्यात. मग आरसा आणल्यास काय झाले? आरशानं एकाच मुखाचं दुसरं केले, जे एकच करून दुसरी. दर्पणाचे आधारे जे एकच करून दुसरी. मुख भोगी ती गंवारे तैसे नको हो. एकालाच तीन करून जो व्यवहार करते जीव, तसं नको होते गंवारी म्हणले ज्ञानोबा त्यांना. की तिकडं सोनं सत आहे, इकडं मी जीवचित आहे, आणि मला सोनं गाळ्यात घालून मी राहायचं ना आनंदी वाहतोय. तिकडे विषय जड आहेत, इकडे मी चेतन जीव आहे, आणि मला ते विषय संपादन करून श्रीमंत होऊन सुखी व्हायचंय. ध्यानात या जरा गोष्टी. जसं आरसा समोर आणला, मग त्या आरशात मग पाहायचं, आणि मग मला डोलायचं, मग मला आनंदित व्हायचंय. एकच करून दुसरी, तसं एकच
सच्चिदानंद असंगाद्वय एकच असलेली वस्तू जगात विभागून त्याचा एकची परी दिसे दुसरे हो दर्पणाचे नि आधारे काय वस्तू जात विचारे. हा ती ओवी दुजा आहे. ती ओवी दुसरी ही ओवी दुसरी. हा हा दर्पणाचे आधारे जे एकची करून दुसरी मुखभोगी ती गव्हारी तैसे नको हो दर्पणाचा दृष्टांत दिलेला आहे. इदम तेशी वाळली त्याच्यानंतरची ओवी मला वाटते असो. अलंकारपणे झाकले बाळा सोने वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जाया. हा म्हणून नामारूपानं अद्वैत दुरावलं म्हणजे दूर नाही गेलं. याला त्याचं अज्ञान झालं, याला त्याचं अस्तित्व लक्षात येणं, हा त्याच्याशी आता अनभिज्ञ झाला. असो आपला वेळ झालेला आहे. सांगायचं तात्पर्य रहस्य याच्यातलं काय आहे, त्याच्यातलं रहस्य एकच आहे. आपण पाहायला लागलो की सच्चिदानंदाच्या चिरट्या होणं म्हणजे जग आणि सच्चिदानंद एक वाटणं म्हणजे परमात्मा सामान्य. विशेषतेत विभागण्या होत्यात. झाली ना चेहऱ्याची विभागणी, बिंबन प्रतिबिंब आरसा आणला की उपाधी लागली की विभागण्या होत्यात. विभागणी झाली की व्यवहार होतो. पण विभागण्या खऱ्या होत नाहीत, खोट्या होत्यात. खोट्यानं होत्यात, खऱ्या होत नाहीत, पारमार्थिक होत नाहीत, प्रातिभाषिक होत्यात. विभागण्या झाल्याशिवाय व्यवहार नाही. आणि परमात्म्यात विभागणी नाही, खंड नाही, अखंड येतो. परमात्म्यात व्यवहार का नाही? अखंड असल्यामुळं. जगात व्यवहार काय? खंड असल्यामुळं. खंडच आहे ना, जगाचा खंड, जीवाचा खंड, खंडच आहे. भोग्य भोगत्याचा खंड, करण्या भोगण्याचा खंड, सुख दुःखाचा खंड. हे खंड व्यवहार खंडित आहे आणि तो खोटा आहे. परमात्मा अखंड आहे आणि तो खरा आहे. अखंडात व्यवहार नाही. तिथं सतत चित आहे, चितच आनंद आहे. एकच आहे, एकमेव अद्वितीय. एकमेव अद्वितीय असल्यास व्यवहार नाही. मग कशाचा व्यवहार नाही? दुसऱ्याचा व्यवहार नाही, त्याचा व्यवहार नाही. तेच सांगायलेत माऊली. म्हणून असा अव्यवहार झाकलेले का? उघडे असं व्यवहारी अपरोक्ष, असं जे अव्यवहार्य आहे ते अपरोक्ष, असं जे अव्यवहार्य ते आत्मरूप आहे, असं जे अव्यवहार्य आहे ते अधिष्ठान आहे, ते परम सत्य. त्याला नाही मानता येत नाही, त्याला आहेचा व्यवहार होत नाही. आणि तेच ब्रह्म आहे. निसब्रह्म तो की बाई, परब्रह्म तो फुगडी खेळ. असो अशा प्रमाणे न पेरता पीक जोडे, ती मुळाची आहे उघडी. आयशा सोयी उघडी बोलणे, ते मोडाचे आहे रोकडी. आयशा सोयी उघडी बोलणे. पेरण्याच्या पूर्वी पीक जसे मुळ्यात प्रत्यक्ष प्राप्त होत असते, त्याप्रमाणे आमचे हे आत्मस्वरूपासंबंधी उघडे बोलणे आहे. शेतकरी मुळ्यामध्ये पीक ठेवतात, टाकतो, नंतर पेरणी करण्याच्या वेळी तो मुळ्यातून बी काढून पेरीत असतो, त्याच्यातून त्या ठेवलेल्या भांड्यातून. पण पेरण्याचे पूर्वी सुद्धा मुळ्यामध्ये असलेल्या बियात सूक्ष्म रूपाने पीक असतेच, हे लक्षात घ्यावं. जर त्यात पीक नसते तर बी पेरल्यानंतर पीक कसे आले असते? सहज आहे. कारण अभावापासून भावरूप कार्याची उत्पत्ती होत नसते. कारण हे कार्य काही बी, आता घट आहे, घटाच्या आहेचा व्यवहार व्हायला म्हणजे घट भावरूप आहे व्यवहारात. तर मग तो ज्याच्यापासून झाला, ज्या मातीपासून, ज्या चिखलापासून, ती माती सुद्धा, तो चिखल सुद्धा भावरूपच असला पाहिजे. अभाव रूपापासून भावरूप कार्याची उत्पत्ती होत नसते. तशी भावरूप अभावरूप अभावापासून भावरूप कार्याची उत्पत्ती होत नसते, हा सिद्धांत आहे शास्त्राचा. कसा? जर त्या बीजातच पिकाचा अभाव असता तर शेतात पिकाचा भाव कुठून आला असता? भाव होता. म्हणून धान्यामध्ये, त्या बीजामध्ये
पिकाचा अभाव मानता येत नाही. पिकाचा भाव आहे. पिकाचा भाव कशात? बीजात. विषय होत नाही पण पिकाचा अभाव मानून जमत नाही. भाव आहे त्याच्यात. तो भाव तर सामान्य होता, आता विशेषतेला आला. जसं आरशात जर मुख झालं तर मानेवरल्या मुखाचा भाव आहे. मानेवरलं मुख असं आहे, असं दिसत नाही, विषय होत नाही. पण आरसा समोर घेतल्यावर त्याची विशेषता होती. तर मग त्याचा भाव मानलो, आरशातल्याचा भाव मानलो, तर मग मानावर अभाव आहे का? नाही. मानावर जर अभाव असता तर आरशात भाव कुठून उमटला असता? बीजात जर अभाव असता पिकाचा तर शेतीत भाव कुठून उमटला असता पिकाचा? तसं सामान्य जर अभाव रूप असतं तर विशेष भाव कुठून आला असता? हा त्या सिद्धांत. नास्तिक म्हणते तसा सामान्य ब्रह्माचा अभाव असता त्यांना दिया, अंतःकरणात विशेष चैतन्याचा भाव कुठून आला असता? आणि अंतःकरणात विशेष चैतन्याचा अभाव असता ध्यानात घ्या, तर जगत भाव कुठून प्रतीतीला आला? जड भाव प्रतीतीसाठी चित भाव लागतो. ध्यानात घ्या, जड विशेष सिद्धीसाठी चित भाव लागतोय अंतःकरणातला. चिद विशेषतेचा भाव. आणि चिद विशेषते त्या भावासाठी सामान्य चैतन्याचा भाव लागतोय. भाव म्हणजे असणं. सामान्य चैतन्य जर नसेल तर विशेष चैतन्य कुठून येईल? आणि विशेष चैतन्य नसेल तर जडाची सिद्धी कशी होईल? जड पिंड ब्रह्मांडाच्या आहेचा व्यवहार कशानं व्हायलाय? जग आहे म्हणजे जड आहे. जडाच्या आहेचा व्यवहार कशानं व्हायलाय? म्हणले चिद आहे ना. बरोबर आहे तुमचं. जड विशेषता चिद विशेषतेमुळे सिद्धी व्हाली. मग चिद विशेषतेची सिद्धी कशामुळे व्हाली? सामान्य चैतन्यमुळे, सामान्य चिदामुळे. ध्यानात घ्या ही गोष्ट. जड आहे का वाटायला? चिद आहे मग. जड भासायला कशामुळं? चिद भानामुळं, चिद विशेषतेमुळं. जडात जड आनंद आहे वाटायला कशामुळं? चिद आनंदामुळं. मग सचितानंद, सचितानंदामुळं असंच जड दुःखरूप याची सिद्धी व्हाली. दोन्ही विशेष आहेत बर का. सच्चितानंद विशेष आणि असंच जड विशेष. असंच जड विशेषाची सिद्धी सच्चितानंद विशेषामुळे. सच्चितानंद विषयाची प्रगटता सामान्य सच्चितानंदामुळे. ते सामान्य सच्चितानंद म्हणजे ब्रह्म आहे. विशेष सच्चितानंद म्हणजे आत्मा आहे. आणि विशेष असंच जड दुःखरूप म्हणजे जगत आहे. लक्षात आली गोष्ट तेवढी अत्यंत महत्वाची गोष्ट. असंच जड दुःखरूप जे विशेषता आहे, असंच जड दुःखरूप विशेष ते जगत. सच्चितानंद विशेष तो आत्मा. सच्चितानंद सामान्य ते ब्रह्म. ब्रह्म, आत्मा आणि जगत. अनात्मा, अनात्मा, आत्मा आणि ब्रह्म. त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात अनात्मा, आत्मा, परमात्मा. आत्मा अनात्म्याला सोडतो तेव्हा आत्माच परमात्मा असतो. आत्मा अनात्म्याच्या संबंधित असतो तेव्हा त्याला आत्मा म्हणते. त्याला ताडून अनात्म्याला ताडून आत्मा म्हणते त्याला. आणि आत्मा जेव्हा अनात्म्याचं ग्रहण करीन, गिळंकार करीन, आचमन करीन, तेव्हा त्या आत्म्यालाच परमात्मा म्हणते. द्वैतात पडलेल्या आत्म्याला आत्मा म्हणावं आणि द्वैत गिळलेल्या आत्म्यालाच परमात्मा म्हणावं.
द्वैत राहिलं नाही तर आत्मा आत्मा नाही, परमात्मा आहे. द्वैताला सत्य म्हणायला तर मग तो आत्मा, त्याला आत्मा म्हणते. आत्मा अनात्मा ताडला. द्वैताला मी माझा म्हणायला तर मग त्याला जीव म्हणते. द्वैत दिसायला त्याला मी माझा म्हणायला का मग जीव आहे. द्वैत दिसायला त्याला मी माझं म्हणेन, पण सत्य म्हणायला का अनात्मा सत्य, तर मग तो आत्मा आहे. आणि त्याची सत्यत्व बुद्धी गेली का द्वैताविषयीची, मग तो परमात्मा आहे. मग त्याला द्वैतच नाही, अद्वैत आहे. अद्वैत तो परमात्मा, द्वैत तो आत्मा, आणि द्वैतात अहम मम तो जीव. आणि अहम मम ज्याला संबंधित धरले ते जग. जे अहम ममचा विषय आहे ते जग. जो अहम ममचा विषय आहे तो जीव. विषय जग. बाबा, अहम ममतेची या लवडसवडी मातेनं पावतीच बापुडी. हो, आहे बरोबर आहे. ओवी आहे, बरोबर आहे. ओके, म्हणून थँक्यू. म्हणून जीवाची सिद्धी केव्हा होते, आत्म्याची सिद्धी केव्हा होते, जगाची सिद्धी केव्हा होते, आणि ब्रह्माची सिद्धी केव्हा कशी होते, ह्या गोष्टी जर आपण चर्चा करून वेळ देऊन जर आपण ह्या गोष्टीला वेळ द्याला, ह्या गोष्टीचं चिंतन केलं, ह्या गोष्टीचा उहापोह केला, ह्या गोष्टीचा अनुवाद केला, चर्चा केली, संवाद केला, ह्याच गोष्टीत रमलो, त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीत, ह्या गोष्टी पुढे सर्व फालतू गोष्टी आहेत बाकीच्या. ह्या गोष्टीलाच वेळ नाही, ह्या गोष्टीची सभा होत नाही, ह्या गोष्टीची चर्चा होत नाही. लग्नाची चर्चा होते, भांडणाची चर्चा होते, राजकारणाची चर्चा होती, पुराणातल्या चर्चा होत्या, परलोकाच्या चर्चा होत्या. त्यासाठी वेळ आहे. वितंडवादाची चर्चा होती. फालतू गोष्टीला वेळ, फालतू गोष्टीच्या चर्चा, फालतू गोष्टीचा उहापोह चालतो, कमाईच्या गोष्टीचा, व्यवहारातल्या गोष्टीचा. पण ह्या गोष्टी अत्यंत दुर्लभ झाल्यात. म्हणून ह्या गोष्टीचा चर्चा व्हायला पाहिजे, याला वेळ द्यायला पाहिजे, याचा संवाद व्हायला पाहिजे. आपलाच वाद आपणाशी, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. हे याला दुसरं कोणी ऐकणारे भेटत नाही, याला दुसरं कोणी सांगणारे भेटत नाही. म्हणून ऐकणारं सांगणारं भेटलं तर हे संपूर्ण नाही, ह्याच्यात आपल्याला परिपूर्णता. तुका म्हणे चिंता वाटी कोण भेटी सांगे ऐसा. तुका म्हणे चिंता वाटी कोण भेटी ऐके ऐसा. म्हणून हे ऐकावं, हे सांगावं, हे बोलावं, याचा अनुवाद करावा. तीच आत्मचर्चा आहे, तीच संतांचं दर्शन आहे, तीच संतांची संगत आहे. अशा चर्चा होत असल्या तर म्हणजे मुख्य गोष्टी त्याला वेळ द्यावा, आणि ह्याच गोष्टी ज्ञानोबरायाने अमृतानुभवात लक्षात आणून दिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला सामान्य लक्षात यावा, तर ते पीक जर लक्षात आलं आपल्या मुद्यातलं, तर आपल्याला ब्रह्म लक्षात आलं, असं ज्ञानोबरायाचं म्हणणं आहे. पुढे राहिला विषय उद्या पाहू. ठीक आहे.